सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नगरपालिका निवडणुकीत सामाजिक बांधिलकी जपत विटा शहरात विटेकर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायमच रस्त्यावर उतरणारे, समाजामध्ये समाज प्रबोधन म्हणून कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून विटेकरांचा जीव वाचवणारा कोरोना योद्धा, तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे, झाडे लावा झाडे जगवा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे व गोरगरीब व विटेकरांना न्याय देण्यासाठी कायमच आंदोलन करून हक्कासाठी लढणारे, विटा शहरात विटा नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी कायमच अग्रेसर असणारे, त्याचप्रमाणे राजकारण आणि समाजकारण यामध्ये ठसा उमटवत नागरिकांना हक्क मिळवून देण्यासाठी सगळ्यांचे विचारधारा जपणारे, सुखदुःखाच्या प्रसंगी एक पाऊल पुढे मदतीस धावणारे, विटा शहरातील कराड रोड कब्रस्तान या ठिकाणी सुद्धा मदतीचा हात पुढे देत सर्व मुस्लिम समाजाच्या बरोबर मदतीसाठी धावून जाणारे, जत येथे बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर त्या बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी सर्व मुस्लिम समाजाबरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करून न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचा लढा देणारे, तहसीलदार असेल, प्रांत कार्यालय असेल, या ठिकाणी गोरगरिबांना लागणारी मदत, त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढा असा संघर्ष करणारा कोरोना योद्धा श्री सूरज मुबारक तांबोळी यांनी राजकारणात प्रवेश करून विटा नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मधून आपली उमेदवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बरोबरीने घेऊन प्रभाग क्रमांक 9 मधून प्रचाराची आघाडी घेतली आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये जनतेला न्याय देण्यासाठी, प्रभाग क्रमांक 9 मधून विकास कामे करण्यासाठी, रस्ते, गटारी व अन्य कामे मार्गी लावण्यासाठी ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत। यासाठी सर्व मतदारांना त्यांनी मी आपल्या समोर अपक्ष म्हणून उभा आहे, आपण मला मतदान करावे असे म्हणत अपक्ष उमेदवार सूरज मुबारक तांबोळी व कार्यकर्ते प्रचाराच्या माध्यमातून मतदारांना विनंती करत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।